घरात पुराचं पाणी, डोळ्यात अश्रू, डोक्यावर छप्पर नाही, पण पूर आल्यानंतर दरवर्षी घर किती दिवस सोडायचं, किती दिवस बाहेर राहायचं, घरात काय व्हायल्या, चोरी व्हायले, घर पडले, या सगळ्या दुगदुग असताना सुद्धा एका पूर छावणी आपण आलो आहोत. आपल्या मुलाबाळांसकट पूरग्रस्त नागरिक कसे राहतात मिळून मिसळून जेवणाच्या लाईनीत. रोज घरात जर 100 माणसं घरात असतील तर भांडणं होतात, पण इथं पूरग्रस्त छावणीमध्ये जेवण रोजच्या रोज व्यवस्थित मिळतं. आपल्याबरोबर पूरग्रस्त एक ताई आहेत. काय सांगाल, दरवर्षी तुम्हाला पुराचा फटका बसतो, काय अनुभव असतो? आम्हाला भरपूर म्हणजे त्रास होतोय पाण्यातून मुलासनी आणण्यासाठी मुलासनी भरपूर पाण्यातून आणण्यासाठी त्रास होतोय, जनावर आणण्यासाठी त्रास होतोय, सगळ्यांना घरातल्यासनी. पाणी आमच्यातनं लवकर वसरत नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर म्हणजे असं हे वाईट वाटतंय जनावरांसाठी, मुलांसाठी, इतरांसाठी. पाणी लवकर, मी प्रार्थना करते की लवकर पाणी वसरू दे, हीच माझी देवाला एवढी इच्छा आहे. आज किती दिवस तुम्ही घरातून बाहेर आहात? आम्ही आज 4 दिवस झाले घराच्या बाहेर आहे आणि अजून पाणी वसरायचं नाव नाहीये. तुमच्या डोळ्यात अश्रू दिसतात, घरामध्ये काय होते काय नाही होते, पण तरी सुद्धा तुम्ही मिळून मिसळून राहताय, काय सांगा? हेच सगळं म्हणजे हे नाही महत्वाचं आहे हो. कसं जरी दुःख जरी असलं तरी मिळून मिसळून राहणं हे महत्वाचं आहे ना. इथनं आपण सावरून आपण घरी गेल्यानंतर चांगले राहावं असं वाटतं. काय सांगाल ताई, आज तुम्ही पूरग्रस्त आहेत, दरवेळेला तुम्ही पूर बाधित असतात, पण तरी सुद्धा तुम्हाला घराबाहेर जायला लागतंय. हे नैसर्गिक असतंय पुराचं, पण काय वाटतंय तुम्हाला? दुःख तर वाटतंयच नाही, शेवटी आम्ही पण माणूसच आहे, खरं त्याला नाविलाज आहे. त्यामुळे लवकरात लवकर म्हणजे सगळं व्यवस्थित होऊन हे व्हावं. आणि योगायोगानं म्हणजे पंचगंगेच्या कृपेनंच आम्ही सगळे एकत्र येतोय असं म्हणणं सुद्धा हेच आहे. ही पण एकीच आहे आमची सगळ्यांची, पूरग्रस्तांची. म्हणजे त्या कारणानं आम्ही म्हणजे सगळी घोळ्या मिळाने व्यवस्थित राहतोय. असं घरी कधी राहणार नाही, खरं असं आम्ही इथं राहतोय सगळी, आणि इथं सगळी व्यवस्था सुद्धा चांगली करतात आमची. एखाद्या लग्नामध्ये पाहुण्यांच्या तुम्ही एकत्र येत आहे, पण असं मिळून मिसळून पूरग्रस्त असं येत आहे, काय वाटतंय? तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झालेले आहेत, काय वाटतंय? घर सोडून एवढे दिवस किती दिवस राहायला लागल, बाहेर राहायला लावाल? ते काय म्हणजे लवकरात लवकर आम्हाला जेवढं घरी जाता येईल तेवढं बरंच होईल, कारण घरची दुखदुख भरपूर असत्या. कारण पाणी आल्यामुळं घरं खचू शकतात, काय आपत्ती होऊ शकत्या, कुणाचं काय नुकसान होऊ शकतं हे आपण सांगू शकत नाही तिथं प्रत्यक्षात परिस्थिती बघितल्याशिवाय. त्यामुळे दुखदुखी असत्याच कायम. काय करायचं, लवकरात लवकर देवाचरणी हीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर पाणी कमी व्हावं. काय सांगाल ताई, तुम्ही तुमच्या चिमुकलेला घेऊन इथं आला आहात आणि काय वाटतंय तुम्हाला? काय नाही, लवकरात लवकर पाणी वसरावं एवढीच आमची प्रार्थना आहे. लहान मुलं घेऊन आम्ही इथं आलेले आहे. सगळी व्यवस्था आहे छान मध्ये, खरं जेव्हा घरात जाईल तेव्हाच आम्हाला सुख मिळणार. आता तुमचं लहान मुलं इथं आहे, ह्याची व्यवस्था सगळी होते, गरम पाणी, गार पाणी, जेवणाची व्यवस्था? हा, सगळं आहे मुलासाठी, सगळं दवाखाना वगैरे, औषध सगळं चांगलं आहे व्यवस्थित. आता जनावरं जी ठेवलेली आहेत त्यांची व्यवस्था सुद्धा होती का? आहे, भरपूर चांगली व्यवस्था आहे. त्यांच्यासाठी पिण्यासाठी पाणी व्यवस्थित आहे. आज आम्हाला आवाडे साहेबांनी वैरणची सुद्धा व्यवस्था करून दिलेली आहे. परत इतर कोण कोण आहेत ती लोक सुद्धा वैरण आणून देत आहेत. म्हणजे त्यांची सुद्धा आमचं म्हणजे त्यांचं सुद्धा आमच्यावर भरपूर लक्ष असते. काय सांगशील ताई, तू जेवायला आल्यास एक पूरग्रस्त इथं छावणीमध्ये, काय वाटते तुला? शाळा सोडून पुढे इथं राहतेस, तुला काय वाटतंय? काय वाटते? शाळा सोडून घरापासून लांब राह, कसं वाटतंय तुला? वाईट वाटतंय. शाळेचं दप्तर आणलंय का? आपल्या बरोबर होते सगळे पूरग्रस्त, त्यांच्या मनामध्ये भावना आहेत, राग आहे, चिड आहे, पण सांगायचं कुणाला? पण पूर आल्यानंतर एकत्रितपणे राहणं, जसं एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहुणे एकत्र येतो, पण पूरग्रस्त छावणीमध्ये एकत्रितपणे एक वेगळा आनंद आहे. पण आज या माऊलींच्या डोळ्यामध्ये अश्रू जरी असले तरी ते आनंदाचे, दुःखाचे सगळे अश्रू आहेत. त्यामुळं पूरग्रस्त छावणीमध्ये इचलकरंजी महापालिकेचे स्थानिक आमदार असू देत, वेगवेगळ्यांकडून यांना मायेचा आधार दिला जातोय.
इथलं खाणं असू दे, पिणं असू दे, चारा छावणी असू दे, चांगल्या पद्धतीनं पुरवलं जात आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.